नमस्कार. मी पूनम देशपांडे बिनीवाले. आज मी तुम्हाला माझ्या मुलाची पहिली कमाई ही कशी आणि किती झाली हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात सांगते की माझा मुलगा 15 वर्षाचा आहे. तर त्यांनी पहिली कमाई त्याची कशी केली हे मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हे बरेच दिवसापूर्वी लिहिलेलं होतं, पण आज मी तुम्हाला ते वाचूनच दाखवणार आहे. शीर्षकसुद्धा मी असंच दिलं आहे, माझ्या मुलाची पहिली कमाई. सुरू करते. माझा मुलगा अर्चित 15 वर्षाचा आहे आणि आज त्यांनी ₹35 कमावले. कसे? तर असे. दररोज सकाळी आमच्या सोसायटीमध्ये भाजीवाले काका येतात ट्रक घेऊन. सकाळी नवरोबाने पडवळ, टोमॅटो, शेवगाच्या शेंग्या, तळणीच्या हिरव्या मिरच्या असे सगळे आणले होते. चला म्हटलं, उद्याची सोय झाली. सकाळी लवकर स्वयंपाक करायला लागतो. हे सगळं विचार मनात चालू असतानाच मुलगा आला. आई, कंटाळा आला आहे. काहीतरी सांग ना गं करायला. म्हटलं, जा भांडी लावून टाक, मावशींनी सकाळी धुवून ठेवलेली. म्हणे, असली कामं मला नकोत, मी नाही करणार. म्हटलं, जा ती बाबांनी आणलेली भाजी विकून ये, ओट्यावर ठेवलेली. हो, अगदी असंच प्रतिक्रिया होती. म्हणला, मला लाज वाटते, हसतील की लोक मला. म्हटलं, काय हसत बिसत नाहीत. कष्टाची कसली हसरी आली आहे राज. कष्टाला कधी लाजू नये. कोणाकडे हात पसरण्याची लाज वाटली पाहिजे, कष्टाला कधीही लाजू नये. गेला की पठ्ठ्या घरच. मला वाटलं नव्हतं जाईल. मी असाच एक मटका मारून बघितला, बघू जातोय का, पण गेला खरंच. पडवळ, शेवगा शेंगा, तळणीच्या मिरच्या खरंच विकून आला. आई, मी ₹35 अर्न केले आज. मी वाव, गुड जॉब वगैरे असं म्हणून त्याची पापी घेतली. आमच्याकडे काही झालं की गाल पुढे केला जातो. म्हणजे मुलं नाही तर तुम्ही गैरसमज करून घ्याल काहीतरी. असो. स्वारी खुश. कमवलेले पैसे लगेच पिगी बँकमध्ये गेले सुद्धा. आजकाल आपण मुलं जे मागतील ते लागलीच आणून देतो. त्यामुळे आईबापांच्या कष्टाची मुलांना किंमत नसते. आईबाप काय करतात, कसे कष्ट करतात, कसे कमावतात, किती कष्ट करतात याची त्यांना जाणीव नसते. भाजी विकण्याच्या कामाची लाज का वाटावी? चुकीचं आहे हे. म्हणून हा एक मी छोटासा प्रयत्न करून बघितला, जो माझा झाला सफल, नाही असं नाही. आणि त्यालाही अनुभव आला की कष्टाला लाजू नये. कुठलेही कष्ट असले तरी मी लाजू नये. मी माझ्या दोन्ही मुलांना सतत सांगत असते की कुठलेही कष्ट असले तरी लाजायचं नाही. कष्टाची कधीही लाज वाटू नये. तुम्ही कोणाकडे हात पसरताय का? तुम्ही कुठनं चोऱ्यामाऱ्या करून घरात आणताय का? किंवा तुम्ही कोणाकडे मागितलेत का उधार उसनवार? असं तर नाही आहे ना. कष्ट करा. कुठलेही कष्ट पडले तरी त्या वेळेला ती जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमधले जे कष्ट आहेत ते माणसांनी करावेत. कधीही लाजू नये, कमीपणा वाटू नये कष्टाचा. आम्ही स्वतः नवरा बायको खूप कष्टाने आणि आम्ही शून्यातनं वर आलो. मी माझ्या मुलांना डाऊन टू अर्थच ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना शिकवणही तशीच देते की आपण कोणीही मोठे नाही. आपण सुरुवातीपासून प्रयत्न करायचे. जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की कष्ट कसे करायला लागतात, आपल्या आईबापांनी कसे कष्ट केले, जगात लोक कशी राहतात कष्ट करून, याची जाणीव त्यांना होऊ देत. तुम्ही बघा, तेव्हा तुम्ही डाऊन टू अर्थ राहाल. तुमच्यात उद्धटपणा येणार नाही, तुमच्यात माज येणार नाही, तुमच्यात मगरुरी येणार नाही. हे काहीही देवबाप्पाला मी नेहमी शिकवते, हे काहीही देवबाप्पाला आवडत नाही. त्यामुळे शांत राहायचं, कष्ट करायचे, उद्धटपणा करायचा नाही, मोठ्यांना नमस्कार करायचा, त्यांच्याशी रिस्पेक्टफुली वागायचं आणि बोलायचं. हे आत्ता आपण मी मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की चांगले संस्कार कराल तर त्याची फळं तुम्हाला नक्की चांगली मिळतील. तर असा छोटासा मी प्रयत्न करून बघितला. बघू म्हटलं सफल होतोय का. मला वाटलं नव्हतं तो जाईल, पण गेला. आणि त्यामुळे मलाही आनंद झाला, त्यालाही आनंद झाला. दुसरी गोष्ट मला त्याची अशी आवडली की त्यांनी मिळालेले जे ₹35 होते ते पिगी बँकमध्ये लगेच जाऊन ठेवून आला. मला असं वाटलं होतं की हा आता काय म्हणतोय, मी आता हे घेऊन येतो, मी चिप्स घेऊन येतो, काय करतो, मी खाऊ आणतो. नाही,
त्यांनी माझ्याकडे काहीही मागितले नाही. मला आश्चर्य वाटलं, की तो काहीही म्हणला नाही, की आई मी ह्याचे चिप्स घेऊन येतो किंवा मी आता हे माझे पॉकेट मनी झाले माझ्यासाठी. काहीही नाही. गेला निमूटपणे पिगी बँकमध्ये ठेवलंय. मला म्हटलं माझ्या आता पिगी बँकमध्ये ₹35चं ॲडिशन झालं आहे. म्हटलं व्हेरी गुड. असंच पाहिजे. त्यामुळे सेव्हिंगचीही त्याला चांगली सवय लागली. आणि सगळ्यांनी म्हणजे मी तर म्हणेन प्रत्येक आई-बाप हे करतच असतात. मला वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. पण मुलांना सेव्हिंग करायला शिकवावं. छोटे-छोटे, थेंबे-थेंबे तळे साचे. मुलांनी मिळालेला कोणी आपल्या काका-काकूंनी, मामा-मामींनी दिलेला खाऊ किंवा मित्र-मैत्रिणींनी आपल्याला दिलेला काही पैसे असतील, गिफ्ट असेल, मुलं पटकन जाऊन कॅडबरीज आणतील, कुठे चिप्स हा मी प्रकार बघितलाय म्हणून मी सांगते. पण असं नका करू देऊ मुलांना. त्यांना छान सेव्हिंगची सवय लावा. एकदा का मुलं मोठी झाली ना, त्यांना सगळं आयुष्यात मिळणार आहे. पण जर का वेळीच सेव्हिंग नाही केलं, तर त्याचा त्रास पुढे त्यांना होणार आहे, आपल्याला नाही. आणि फक्त आपल्याला त्रास काय होतो, की आपल्याला बघवत नाही त्यांचे हाल होताना. म्हणून हे चांगले संस्कार पण झाले, त्याला सेव्हिंगची सवय पण लागली आणि कष्टाची लाज वाटू नये. हे सगळ्यात मला महत्त्वाचं त्याच्यावर जे हे करायचं होतं, की काय वाटेल ते झालं तरी लाजायचं नाही. कुठलंही काम पडलं करायला, करायचं. कोणाला उलट उत्तरं करायचं नाही, कोणाला लाज वाटू द्यायची नाही, की मी काय करतोय, हे काम मोठ्या दर्जाचं आहे, हे निकृष्ट दर्जाचं आहे. कोणीही मोठं, निकृष्ट किंवा काय कोणी काही नसतं. सगळी देवानी आपल्याला एक जात समान सगळे आपण 2 डोळे, 2 हातपाय दिलेली माणसं आहोत. कष्ट केलेत तर पुढचे दिवस चांगले आहेत. कष्ट नाही करणार आत्ता या वयात तर पुढचं सांगू शकत नाही. आपल्याकडे एक म्हण पण आहे, असेल माझा हारी तर देईल खाटल्यावरी. तो हारी म्हणतो तू आधी कष्ट कर मग मी तुला देईन. तू खाटल्यावर बसलायस आणि मी तुला देईन काही आयतं हातात, हे विचार करू नकोस. तर मुलांना वेळीच कष्ट करायला शिकवा. कष्टाची लाज बाळगू देऊ नका त्यांना आणि छोटी छोटी कामं त्यांना करत राहायला सांगा. तर हा आजचा माझा अनुभव होता. आज मी तुम्हाला